आज 5 नोव्हेंबर माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण आज रोजी आम्ही गेलो होतो सरकारी हॉस्पिटल घाटीमध्ये, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। तर तिथं आम्ही अन्नदान करण्यासाठी गेलो होतो। आम्ही शिरा आणि पुलाव बनवलेला होता। तर तिथं आम्ही जाऊन 300 लोकांना अन्नदान केलं। तर घाटीमध्येच आम्ही का गेलो होतो, तर त्या तिथं लोकांजवळ पैशाची खूप कमतरता असते, खूप गरीब लोक विलाज करण्यासाठी आलेले असते, कारण ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एवढी फीस भरून विलाज नाही करू शकत, म्हणून ते सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेले असते। काही लोकांजवळ तर मेडिसिन घेण्याचे सुद्धा पैसे नसतात। तर म्हणून आम्ही ठरवलं होतं की घाटीमध्ये इथं अन्नदान करण्यासाठी जाणार आहे। तर हे करण्याच्या पाठीमागे कारण काय आहे, तर मी स्वतः सुद्धा 2010 मध्ये 2012 मध्ये माझ्या आईला हृदयाचा प्रॉब्लेम होता। त्यावेळेस माझ्याजवळही काही पैसे नव्हते। तर त्यावेळेस मी बघायचो, कधी आईला ॲडमिट ठेवायचे हॉस्पिटलमध्ये 4 दिवस 5 दिवस 6 दिवस। तर घरी कोणी स्वयंपाक करायला नव्हतं माझे, तर मी कधी उपाशी राहायचो दिवसभर घाटीमध्ये। तर त्यावेळेस मी बघायचो की इथं रोडवरती भरपूर लोक येत आहे आणि अन्नदान करून जात आहे। तर त्यावेळेस माझ्या खिशामध्ये चक्क 200-300 रुपये असायचे। मला वाटायचं की जर समजा डॉक्टरने जर 1000 रुपयाची जर मेडिसिन मला लिहून दिली, तर मी 1000 रुपये कुठून आणणार, अशा परिस्थितीत मी त्यावेळेस होतो। म्हणून मी जे रोडवर जे अन्नदान करणारे लोक आहेत त्यावेळेस त्यांना बघायचो, आणि त्यावेळेस मी विचार केला होता की ज्यावेळेसही माझ्याकडे आयुष्यात पैसे येतील, त्यावेळेस मी स्वतः इथं येऊन अन्नदान करेल। आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की तो दिवस माझ्या आयुष्यात आलेला आहे। तर इथून पुढे असं नाही की ही गोष्ट इथंच संपलेली आहे, तर ही जी एक सुरुवात आहे। जसं मी आयुष्यामध्ये ग्रो करत जाईल, तशी ही जी पद्धत आहे माझी अन्नदान करण्याची, लोकांची मदत करण्याची, हिला मी वाढवत जाणार आहे। फक्त देवाकडे एवढीच अपेक्षा आहे की मला अजून मेहनत करण्याचं बळ द्या। ग्रो होण्यासाठी जी गोष्ट मला करावी लागेल ते करण्यासाठी मला हिंमत द्या। जसं मी आयुष्यात ग्रो करत जाईल, तशी ही गोष्ट मी वाढवत जाईल, कारण मला मनापासून लोकांसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे। पण हे पूर्ण करण्यासाठी लागतो पैसा, आणि पैसा कमवण्यासाठी लागते मेहनत। तर फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की मेहनत करण्यासाठी मला हिंमत द्या। मी माझी स्टोरी अगोदरही माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, पण परत तुमच्यासोबत एकदा शेअर करतो। तर माझे जन्म अगोदरच ज्यावेळेस मी आईच्या पोटामध्ये होतो 6 महिन्याचा, तेव्हाच माझे वडील वारलेले होते। त्यानंतर आईने आम्हाला सांभाळण्यासाठी, दोघं बहीण भावंडांना सांभाळण्यासाठी खूप कष्ट घेतले, तरी त्यांनी आम्हाला सांभाळलं। त्यावेळेस लोकांच्या शेतामध्ये आई कामाला जायची आणि 20 रुपये रोज असायचा। तर 20 रुपये रोजाने जाऊन आईने आम्हा दोघा बहीण भावंडांना सांभाळलं, थोडंसं शाळा शिकवली। त्यानंतर मी जसं मोठं झालो, तसं मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, आणि मग नंतर शिक्षणासाठी पैसे नव्हते, तर मग मला पण कामाला लागायला लागलं। गावाकडे मी ट्रॅक्टर भरण्यासाठी, माती भरण्यासाठी जायचो। तेव्हा माझं काम करण्याचं वय नव्हतं, पण विलाज नव्हता, घरी गरिबी होती। आणि दुसरी गोष्ट, आईला हृदयाचा प्रॉब्लेम यायला लागला होता, त्यामुळे आईचं हृदयाचं ऑपरेशनसुद्धा केलं होतं। घरात काम करण्यासाठी कोणी नव्हतं, म्हणून मी स्वतः काम करायला लागलो। पण जे गावाकडचं काम होतं, ट्रॅक्टर भरायची, माती भरायची, तर ते माझ्याकडून होत नव्हतं। म्हणून मग मी शहरामध्ये आलो। शहरामध्ये एका मेसवरती काम करायला लागलो। त्यांनी मला 1200 रुपये महिना दिला होता। तर 1 वर्षभर मेसवरती काम केलं। नंतर एका कंपनीमध्ये जॉईन झालो, जिथं 5-6 हजार रुपये महिना आम्हाला भेटायला लागला। तर कंपनीमध्ये जॉब केला। मी स्वतः रिक्षा पण चालवलेली आहे, मी भाजीचं दुकान पण केलेलं आहे। तर सर्व कामं मी केलेली आहे। तर अशी माझी लाईफ स्टोरी होती। तर अशा गरीब परिस्थितीतून येऊन मी एवढी मोठं स्वप्न बघितली, आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये मला आतापर्यंत खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या। त्यातील 3 लेसन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नंबर 1, तुमची परिस्थिती कशी असू द्या, पण नेहमी मोठी स्वप्न बघा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसते स्वप्न बघून या जगामध्ये कुणाचेही स्वप्न पूर्ण होत नाही। तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत करावी लागेल, जे कष्ट करावे लागतील, ते कष्ट करा, तरच तुमचे स्वप्न पूर्ण होतील। नंबर 2, पैशाबद्दल शिका। सेविंग काय, इन्व्हेस्टमेंट काय, इन्शुरन्स काय, मनी मॅनेजमेंट काय, इन्फ्लेशन काय, याबद्दल शिका। कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बिना पैशाचं 8 दिवससुद्धा जगू शकत नाही। तर पैसा हा ऑक्सिजनसारखा महत्त्वाचा झालेला आहे, म्हणून त्याबद्दल शिकणंसुद्धा खूप गरजेचं आहे। नंबर 3, जर तुम्ही दुसऱ्यासाठी काही करू शकत असाल, तुम्ही तेवढे कॅपेबल झालेले असाल, तर निस्वार्थपणे नक्की करा। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागे माझा उद्देश हा नव्हता की मी खूप मोठा दानवीर झालो आहे आणि दान करतो आहे, अशा गोष्टी बिलकुल मला इगो दाखवायचा नव्हता। तर हा व्हिडिओ बनवल्यानंतर जर एका व्यक्तीचं जरी मन परिवर्तन झालं, आणि तो व्यक्ती दुसऱ्यांसाठी काही करण्यासाठी त्या व्यक्तीला प्रेरणा मिळाली, तर तेच माझं बक्षीस आहे, आणि त्यासाठीच मी व्हिडिओ बनवले। खूप खूप धन्यवाद।